तर नमस्कार म्हणजे आता अनंत चतुर्थी बी झाली आणि बाप्पा बी आपलं गेलं. त्यामुळे आज आता आपल्याला सगळं डेकोरेशन काढायचं होतं. पण जेव्हा डेकोरेशन करायचं होतं तेव्हा अंगात जोश उत्साह आनंद नुसता दाबून दाबून भरलेला होता. आणि तीच आता मोकळं डेकोरेशन कडे बघू बी वाटत नव्हतं. आणि ती काढायच तर लांबचीच गोष्ट हो. पण म्हणतात ना की आयुष्यात आपल्याला काही काही गोष्टी इच्छा नसली तरी सुद्धा करायलाच लागतात. त्यामुळे टीव्हीवर आम्ही देवाची गाणी लावून आपलं चालू केलं सगळे एक एक काढाय. खरं सर्वात जास्त त्या कमानी बनवायला आम्हाला त्रास झाला होता तेवढा काढताना बी त्रास झाला हो. कारण की जी वेगवेगळी फुलं पानं वेगवेगळ्या पिशवीत सेपरेट करायची होती. त्यामुळे असं वाटत होतं की कोंबडी वेचल्यागत एक एक वेचत होतं. तरी कोंबडी एकच प्रकार वेचत असते पण जीसीला वेगवेगळी फुलं वेचायची होती तो. तर आता जसं जसं एक एक डेकोरेशन मधलं निघत होतं तसं तसं असं वाटत होतं की आता डेकोरेशन नुसता करायला चालू केले. पण ती काय गोष्ट खरी नव्हती. तसं तर कमानीला बी आम्ही एवढी पानं घातली ही बी खरं वाटत नव्हतं. नुसता एक प्रकारच्या पानांनीच 3 पिशव्या भरल्या होत्या हो. मग कमानी वगैरे सगळ्या काढल्या, लाईटी बिटी काढल्या आणि तारा काढताना बरोबर अन्नाच्या पायाला लागले आणि लागले की मग रक्त यायला. आता ही तर काय असं मधनं मधनं होतच होतं. मग डेकोरेशन करताना भिंतीवर बोट उठली होती ती बी पुसली आणि ह्यांनी टेबलचा सगळा सेट काढून मग सोफा सेटचा पार्ट वरती ठेवलं होतं ती सगळं आणून एकदाशी सेट केलं. तसं डेकोरेशन या वर्षीच आपलं मोठं असल्यामुळे ती काढलं हॉल लई जरा मोठा दिसत होता. पण जिथं गणपती बाप्पा बसलं होतं तिथं काय बसू वाटत नव्हतं. शेवटी आता डेकोरेशन काढून बी कट्टा आलता त्यामुळे जरा सुखानं बसलं होतं. म्हणून तुम्हाला म्हणले की जाता जाता तेवढं लाईक आणि सबस्क्राईब करून जावा.